भयंकर सकाळ सकाळ उठलो, अक्षरशः कस्टमरचं फोनावर फोन येऊन वैतागलेलो. गेलो एक शिरगावमध्ये एक कस्टमर होता. त्यांचं थोडंसं काम बघितलं, कोटेशन दिलं आणि थेट डायरेक्ट शिरवळला. तिथे एक कंपनीचं काम आलं होतं आपल्याला, इंडस्ट्रियल वायरिंगचं काम आपण करायला घ्यायचं. म्हणजे ठराव आमचा चाललेला, घ्यायचं का नाही घ्यायचं का नाही. पण म्हणलं डबीला घेऊया आपण उचल. आता काय मोठ्या पावलाकडे उचल घेतल्याशिवाय आपली स्वप्न काय पूर्ण होणार नाही. ही बघा, येता येता माहेरला म्हणलं एक टेडी बघावं, पण काय भेटला नाही पसंदीदा. तिथनं आलो, नाश्ता केला, वडापाव वडापाव ढाकालं थोडं आणि लस्सी बिस्सी. तिथनं गेलो साईडवर. थोडीशी त्यांची मोटर बंद पडली, तिथं सप्लाय दिला आणि आम्ही काय नव्या कपड्याचं काम करायला लागलो. म्हणलं आता काय चालायचं एवढं तेवढं, कस्टमरला गरज होती म्हणून करून दिलं. हे बघा कार्यकर्ता अगदीच चेकाळलेला. म्हणलं चला पाणीपुरी खायला जाऊया. पाणीपुरी खाल्ली आणि मार्गच झालो जरा माशांकडं. मासे जरा थोडं घ्यायचं होतं, त्यात परत्याची गाठ घेतली आणि रोडमध्ये एक कार्यकर्ता भेटला. हे बघा खचतच नव्हता. तिथनं गेलो. आज संध्याकाळी विनोदची वारत होती लग्नाची. ही बघा आद्या तिकडं उभा होता, पलीकडचं रोडनं अलीकडं आला. म्हटलं चला नाचूया थोडं थोडं. त्यात हनीसिंगने इतकी हाव गेली, आम्हाला नाचायला जागाच ठेवलं. म्हणून आम्ही आपलं कडलं उभं राहून